पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून शिरोळ तालुक्यातील वातावरण पुन्हा तापले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा धनाजी चिडमुंगे यांनी दिला आहे. प्रोसेस उद्योजकांकडून प्रक्रिया केलेले प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा फटका शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना बसत असून गेल्या 2 महिन्यांपासून नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे. यासाठी इचलकरंजी महापालिकेचे महापौर व आयुक्त यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती समिती स्थापन केली होती. समितीने 29 एप्रिल रोजी प्रोसेस मालकांच्या कॉमन CETP मधून बाहेर पडणाऱ्या पाण्याची पाहणी केली. या पाहणीत प्रक्रिया केलेले पाणी शेतीला दिले जात असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ओढ्यावाटे पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील यांनी महापालिकेला सादर केल्यानंतर संबंधित CETP बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर 5 मे रोजी महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत CETPचे पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेणे, संबंधित शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तात्पुरते बंद करणे व तलाठ्यांमार्फत जमिनींची खातर जमा करणे असे निर्णय घेण्यात आले होते. या सर्व अटीची पूर्तता होईपर्यंत प्रोसेस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आज अखेर प्रोसेस मालकांनी कोणतीही कागदपत्रे किंवा शेतकऱ्यांची संमतीपत्रे समितीकडे सादर केलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान प्रोसेस मालकांनी बुधवारपासून प्रोसेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाल्याचे धनाजी चिडमुंगे यांनी सांगितले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीचे उल्लंघन करून प्रोसेस सुरू केल्यास 14 मे रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कुरुंदवाड येथे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्यात येईल, तसेच आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा धनाजी चिडमुंगे यांनी दिलाय. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रोसेस मालक व इचलकरंजी महानगरपालिका जबाबदार राहील असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.